पहिलीपासून 10वी पर्यंत. बालवाडी पण आहे. 1800 मुलं आहेत सर. हो. हेलो, यहाँ पर आए मैं रिक्वेस्ट करता हूँ हमारे चेयरमैन साहब मिस्टर वी के उपाध्याय को कि वो उनका फूल देके सम्मान करें. अब मैं हमारे ट्रेजरर प्रभाकर जी को रिक्वेस्ट करूंगा कि उनके साथ आए हुए अजीत जी के का सम्मान करें. अजीत जी सहायक मोटर वाहन निरीक्षक करते कार्यरत है. अजीत साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. नाव आय वुड रिक्वेस्ट राव सर टू फेलिसिटेट मिस्टर प्रदीप मावकर who is working as a charger with Ashok sir. अजीत साहेब मी अशोक पवार साहेबांना विनंती करू इच्छितो की त्यांनी आपलं 2 शब्द आमच्या समोर मांडावे. थँक्यू सर. दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत राबवलं जात आहे. आमच्या कार्यालयातील अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रस्ता सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती करत आहेत. या शाळेच्या बाबतीत मला आमचे उपायुक्त लेखा विद्यासागर निर्मुखे सर यांनी निरोप दिलेला होता की या शाळेमध्ये हेल्थ चेकअप कॅम्प आहे आणि आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचं आहे. आज सर काही कारणास्तव येऊ शकले नाही. मी काल उपाध्याय सरांचा फोन झाला त्यानंतर मी म्हटलं आपण शाळा म्हटलं की विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे आणि कुठलीही गोष्ट जी असते ती विद्यार्थ्यांपासून पुढे चालू होते. भारताचं भवितव्य किंवा पुढची पिढी जे घडत असते ती विद्यार्थ्यांना बघून घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रबोधन करणं हे फार गरजेचं असतं. शाळा कॉलेजेस म्हटलं की आमचे आपल्या कोणताही अधिकारी प्रबोधन करण्यासाठी किंवा लेक्चर देण्यासाठी कधीही नाही म्हणत नाही. आम्ही वेळात वेळ काढून आता सध्या बरेचसे कॉलेजेस आणि शाळांवर लेक्चर्स आम्ही देत आहोत. त्याचाच भाग म्हणून आज इथे आलेलो आहोत. आज नेमकं विद्यार्थी सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज विद्यार्थी नाही आहेत परंतु 14 फेब्रुवारी पर्यंत हा आमचा अभियानाचा प्रोग्राम चालू आहे. याच्या अंतर्गत कोणताही दिवस एक चांगला निवडा ज्या दिवशी मोठ्या वर्गातले विद्यार्थी 8वी ते 10वीचे वर्गातले विद्यार्थी उपलब्ध असतील त्या दिवशी आमचे अधिकारी निश्चितच इथे येतील आणि आपल्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षांविषयी मार्गदर्शन करतील. इथे हा विषय अतिशय महत्वाचा आहे. ऍक्च्युली व्यासपीठ आज विद्यार्थी नसल्यामुळे तरी देखील मी याचा उद्देश सांगतो रस्ता सुरक्षा अभियानाचा. आपण भारत देशामध्ये दरवर्षी जर बघितलं तर अंदाजे 1,68,000 लोक दरवर्षी भारतामध्ये अपघातात मयत पावतात किंवा गमावली जातात. 1,68,000 ही फिगर काही कमी नाही.
भारत देशामध्ये आपण जर बघितलं तर एक मोठं गाव, एक सिटी दरवर्षी अक्षरशः गायब होते. 1,68,000 लोक मेले म्हणजे मृत्युमुखी पडले म्हणजे जवळपास एक गाव नाहीच होत आपल्या देशात. फार मोठी संख्या आहे आणि याचं गांभीर्य आपल्या भारत देशातील शासनाने असेल, आपले वेगवेगळे विभाग जे असतील, PWD आहे, ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक पोलीस, RTO डिपार्टमेंट, वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये काम करत असतात. जसं तुम्ही आज हेल्थ चेकअप कॅम्प ठेवला, 6 जानेवारीला हेल्थ चेकअप कॅम्प चालू होता, तसे कॅम्प देखील आपण या निमित्ताने घेत असतो. आमच्याही कार्यालयामध्ये आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प वगैरे घेतलेला आहे. कारण गाडी चालवताना चालकाचे हे डोळे व्यवस्थित असले पाहिजे. जर आरोग्य चांगलं असेल, डोळे चांगले असतील तर तो गाडी व्यवस्थित चालू शकतो. कारण व्यवस्थित दिसेल तर अपघात त्याच्याकडनं होणार नाही. जसे आपण गाडीची निगा राखतो, घरातून आपण बाहेर पडताना मोटरसायकल असेल तर मोटरसायकल, कार असेल तर कार, कुठलेही वाहन जे असेल ते वाहन घेऊन आपण बाहेर पडत असतो आणि आपण ते वाहन घेऊन बाहेर पडत असतो. जर आपण बाहेर जाताना आपण वाहनाचा ब्रेक व्यवस्थित आहे का नाही, वाहनाची सर्व्हिसिंग झालेली आहे का नाही, वाहनाचं ऑइलिंग वगैरे आपण सगळं चेक करूनच नंतर गाडीवर आपण बसत असतो. वाहनाचे RC असतील, मोटरसायकलचे RC असतील, साईड मिरर असतील, आपण चेक करत असतो. कारण आपल्याला रस्त्यावर गाडी चालवताना आपली गाडी चांगली असली पाहिजे. तसंच आपलं आरोग्य देखील आपलं चांगलं पाहिजे. आपण काय करतो, कामाच्या व्यापामध्ये, कोणी नोकरी धंद्याच्या व्यापामध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपण तपासण्या करत नाही. आणि मग अचानकच काहीतरी आजार जडतो आणि नंतर कळते तर फार उशीर झालेला आहे आपल्या तपासणीमध्ये. तर वेळोवेळी आपण हेल्थ चेकअपच्या मार्फत, आता हे तर मोफत हेल्थ चेकअप शाळेने राबवत आहे, तर अतिशय चांगली आणि उत्कृष्ट उपक्रम या शाळेमार्फत घेतले जात आहेत. लोकांना हा स्लग एरिया आहे, या लोकांना इकडल्या मोफत आपण हे चेकअप ठेवलं, अतिशय चांगली गोष्ट आहे. यामधून लोकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे कळतंय. त्यानंतर आपण अपघात आणि जे डिपार्टमेंट आहोत, RTO डिपार्टमेंटचे अधिकारी, तर अपघात कसे कमी होतील रस्त्यावर या दृष्टिकोनातून वाहतूक नियम कसे पाळले जातील या दृष्टिकोनातून आम्ही मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच अभ्यासक्रमामध्ये त्यांना रस्ता वाहतुकीचं शिक्षण देण्यासाठी काही धडे किंवा काही अभ्यासक्रम, काही सिलेबस त्याच्यामध्ये टाकण्याचा शासनाचा प्रयत्न चालू आहे. काही वर्गांमध्ये ते रोड सायन्स वगैरे ते चिन्ह देखील काही सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेली आहे. विद्यार्थी देशामधूनच जर त्यांना शिक्षण कळालं, रस्ता सुरक्षितेबाबत त्यांना माहिती कळाली तर ते घरच्यांना सांगू शकतील. जर ते आपण एकत्र प्रवास करत असतो, समजा वडील गाडी चालवत असतील आणि त्यांचा मुलगा बाजूला बसलेला असेल आणि वडिलांकडनं जर ओव्हर स्पीडिंग गाडी असेल किंवा ओव्हरटेक करत असतील चुकीच्या पद्धतीने, तर तो मुलगा सांगू शकेल तर पप्पा तुम्ही गाडी अशी चालवू नका, चुकीची ओव्हरटेक करू नका, सीट बेल्ट लावा. ही जी काळजी असते विद्यार्थ्यांना जर त्याची जाणीव झाली कमी लहान वयामध्येच, तर ते आपल्या घरच्या लोकांना देखील सांगू शकतात, त्यांच्या मित्रांना सांगू शकतात. आणि मग ते कुटुंब आपल्या वाहतुकीचा नियम जर त्यांनी पाळले तर साहजिकच त्यांचं कमीत कमी त्यांचं कुटुंब सुरक्षित राहील. ते अपघातापासून ते वाचतील आणि दुसऱ्याचा देखील जीव त्याच्यामध्ये वाचू शकतो. आपण अपघाताची संख्या बघितली, आता तुम्हाला सांगितलं भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1,68,000 आसपास 2022 मध्ये मयत झालेले होते. तसंच महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 15,000च्या पुढे दरवर्षी मयत होतात म्हणजे अपघातामध्ये. आणि आपण जर दररोजचं जर फिगर बघितली, एका तासामध्ये सरासरी 2 माणसं महाराष्ट्रात मृत्युमुखी पडतात अपघातामध्ये. आणि दिवसभराचा विचार केला तर एका दिवसामध्ये 19 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडत असतात. मोठा आकडा आहे अपघातामध्ये जाणाऱ्यांची संख्या. आणि तुम्ही भारताचा जर विचार केला तर दर 3.5 मिनिटाला एक व्यक्ती अपघातामध्ये दगावत असतो. आणि दिवसभरात जर एका तासाला काढलं आपण, एका तासाला 19 आणि दिवसभराचे जवळपास 465 लोक अपघातात दगावले जातात. आपला देश इतका मोठा आहे, लोकसंख्याही भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, वाहन संख्या कमी आहे जगाच्या तुलनेने, परंतु मयत मेटल ऍक्सिडेंट जे होतात, अपघातात मृत्युमुखी प्रमाण जे बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. जवळजवळ 462 लोक अपघातात मयत होणं म्हणजे फार भयानक आणि चांगली गोष्ट नाही भारताच्या दृष्टिकोनातून, प्रगतीच्या दृष्टिकोनातून. तेच आपण महाराष्ट्राचा विचार केला तर भारत देशामध्ये
पहिला नंबर हा उत्तर प्रदेशचा, त्याच्यानंतर तामिळनाडू, त्यानंतर महाराष्ट्राचा आहे. अपघातामध्ये जास्त मयत होणारे संख्या जर आपण अभ्यास केली तर. आणि ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला भूषणावर निश्चितच नाही. तर ते आपल्या राज्यामध्ये अपघात कसे कमी होतील, देशामध्ये अपघात कसे कमी होतील या दृष्टिकोनातून वाहन चालक जे असतील, मालक असतील, वाहनांचे मालक चालक किंवा आपण जे सर्व रस्ता वापरणारे, वाहन वापरणारे आपण जे काही लोक आहोत, आपल्यामध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे. आपण आपल्यापासून ठरवलं पाहिजे आपण वाहतुकीचे नियम पाळणार आहोत. आपल्याकडनं दुसऱ्याचा अपघात होऊ नये एवढी जरी आपण काळजी घेतली तरी खूप जातं. कारण बरेच जण काय करतात, काही असते, लग्न कार्यक्रम असतो, कुठलाही कार्यक्रम असतो, एका गावात दुसऱ्या गावात जायचं असतो, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, तो घरून निघताना थोडा उशिरा निघतो, मग काही गाडी चालतो, मग ओव्हर स्पीडिंग होणं, चुकीचं ओव्हरटेक होणं या नादामध्ये ते अपघात घडतात. आता आपल्याकडे जर बघितलं तर एक अभ्यास केला जो सलग 5 वर्षाचा, गेल्या 5 वर्षाचा, तर संध्याकाळचा जो टायमिंग आहे ना, संध्याकाळचा संध्याकाळी 6 ते रात्री 9 या 3 तासामध्ये सगळ्यात जास्त अपघात झालेला. सलग 5 वर्षाचा आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आणि टोटली अपघाताच्या संख्येमध्ये कोणत्या वाहनाचा अपघात जास्त होतो आपण तुम्ही विचार करा. मोटरसायकल हे जे वाहन आहे त्याच्यावरचा अपघात सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर कार, डिव्हॅन, पिकअप, ज्या गाड्या एलपीच्या छोट्या लाईट व्हेकल त्यांचे अपघात त्याच्यानंतर होत असतात. हे प्रमाण सगळ्यात जास्त मोटरसायकलचं आहे. आता मुंबईमध्ये बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे, बऱ्यापैकी वाहतुकीचे नियम मुंबईमध्ये पाळले जातात, हेल्मेट घालतात लोक. ग्रामीण भागामध्ये प्रमाण फार कमी आहे, हेल्मेट वापरत नाही, जनजागृती नाही. ते म्हणतात हेल्मेट कशाला वापरायचं, मान दुखते, मान वाकडी होते, बाकीचा म्हणजे मणक्याचा त्रास होतो. पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती केली होती मध्यंतरी आणि त्यावर पुण्यातल्या लोकांनी खूप विरोध केला. मणक्याचे आजार होतात, हेल्मेट वापरत नाही, वापरलं पाहिजे. कारण सगळ्यात जास्त आपल्या मोटरसायकलचा अपघात झाल्यानंतर तो गाडी चालवत असतो, तो जर खाली पडला तर पहिला त्याचं डोकं हे रस्त्यावर पडतं. शरीराचं सगळ्यात जड भाग हे डोकं आहे आणि रस्त्यावर पडल्यानंतर डोक्याला थोडी जरी इंजुरी झाली म्हणजे मेंदूला इंजुरी झाली तर त्याचा जीव जातो. आणि हे लोकांना कळत नाही. तो ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस समजा एखाद्या शेजारचा व्यक्ती गमावलेला असतो किंवा नातेवाईक गेलेला असतो, तो पण त्याला त्याचं गांभीर्य वाटत नाही. ज्या स्वतःच्या घरातल्या एखाद्या कुटुंबातला जवळचा आपला मुलगा, आई वडील, भाऊ बहीण यापैकी कोणी गेल्यानंतर त्याचं गांभीर्य त्याला कळतं का रे आपल्याला फार डेंजर आहे, आपण नियम पाळले पाहिजे. आणि कोणाची वाट बघायची, घरातली प्रत्येक घरातल्या एक व्यक्ती, प्रत्येक घरातल्या व्यक्ती असं मयत होतोय अपघातामध्ये संख्या फार भयानक आहे. जे कोरोनामध्ये महामारीमध्ये बरेच लोक अपघात याच्यामध्ये आजारामुळे मृत्युमुखी पडले, बाकीचे आजार आहेत बरेचसे त्याच्यात लोक जातात. त्याचं सिरियसनेस लोकांना खूप आहे. कॅन्सर झाला, टीबी झाला किंवा कोरोनाची साथ आली, पण ही आकडेवारी ऍक्सिडेंटची लोक सिरियसली घेत नाहीये. ही आपल्याला फार मोठी आहे. तर आपण आपल्या कुटुंबापुरतं जरी आपण बघितलं, आपल्या घरच्यांना जरी सांगितलं तरी असं करत करत आपण वाहतुकीच्या नियमाचा प्रसार या सगळीकडे केला तर निश्चितच अपघात कमी होण्यास मदत होईल. त्या दृष्टिकोनातून शाळा ही चांगलं माध्यम आहे. शाळेमार्फत तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सरांमार्फत प्रत्येक वर्गामध्ये वाहतुकीच्या नियमांचे तुम्ही जर धडे त्यांना दिले तर ते निश्चितच लहानपणापासून त्यांना रस्ता सुरक्षेची जाणीव होईल. अपघात कशी कमी करता येतील त्या दृष्टिकोनातून ते स्वतःची काळजी घेतील. लहान मुलं शाळेत येताना एक तर रिक्षाने येतात, काही पायी येतात जवळ असतील तर, काही जण स्कूल बसमध्ये येतात, काही जणांना आई वडील सोडायला येतात. आता हे वेगवेगळ्या मार्गाने शाळेत पोहोचत असतात विद्यार्थी. बऱ्याच ठिकाणी त्यांना रस्ता क्रॉस करावा लागतो, सिग्नल्स असतात. काही जण कोणत्या बाजूला रस्ता क्रॉस करतात, आपण कोणत्या बाजूला बघायला पाहिजे, रस्ता कसा क्रॉस केला पाहिजे याचं नॉलेज देखील आपण शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना देणे गरजेचं आहे. कारण विद्यार्थी देखील याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू जर अपघातात झाला तर त्याच्या कुटुंबाचा बराचसा मोठा म्हणजे एखादा डोंगर त्यांच्या कोसळला जातो. आणि आपण विद्यार्थ्या देशापासून त्याला जर आपण व्यवस्थित मार्गदर्शन केलं, शिक्षक दिलं तर निश्चितच पुढे अभ्यास कमी व्हायला मदत होईल. तर हे व्यासपीठ आज विद्यार्थी नाही आहेत, पण इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि आपण संस्थेचे जे चालक आहेत त्यांना एकच या मागच्या
तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांचे धडे द्यावे, वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आपल्या शाळेमधून प्रबोधन करावं, जेणेकरून आपला घरीचा वाटा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा आपण शिक्षण देत असताना आपण काहीतरी चांगलं काम करतोय. ऍक्च्युली शिक्षणाचं सारखं पवित्र काम कोणतं नाहीये. आपण भावी पिढी घडवत असतो. त्या विद्यार्थ्यांना आपण जर रस्ता सुरक्षेचे धडे दिले तर निश्चितच एक त्यांच्या कुटुंबापर्यंत ते मेसेज जाईल, समाजापर्यंत मेसेज जाईल आणि एक अपघात कमी करण्यासाठी आपण कुठेतरी एक त्याचा वाटा आपण उचलू शकतो. हेच मी इतकंच याबाबत सांगू शकतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय. भाऊसाहेबांनी मौलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल मी शांतीलालच्या मेमोरियल करून त्यांचे आभार मानतो. धन्यवाद पवारसाहेब. मी जास्त बोलत कारण मला माहिती वगैरे मान्य तरी पण मी आज जगद्गुरु श्री देवनायक आचार्य नितीन शांतीलाल शाह यामध्ये अध्यक्ष आमचे सर्व विष्णुकांत उपाध्याय सरांना रिक्वेस्ट करेन की इथले शिक्षक ज्यावेळी ते रस्ता नव्हता 96 पासून काम करतात खेडेगावातून ते पण आलेले मी भेट केलेला आहे. असे देवळेकर सर आणि दळवी सर यांचाही सत्कार आमचे अशोक सर करतील अशी मी विनंती करतो. धन्यवाद. मी संस्थेतर्फे देवळेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आमचं मत मांडावं. नमस्कार. आज या ठिकाणी त्याचबरोबर वाहतुकीचे नियम हे खरोखरच दोन्ही गोष्टी आज दुग्ध शर्करा योग असं म्हणेन मी. दोन्ही गोष्टीचं महत्त्व आजच्या या युगामध्ये फार महत्त्वाचं आहे. तसं शरीर आणि मेडिकल या 2 गोष्टी अशा आहेत. तशाच प्रकारे अपघात होणारे वाटवे साहेबांनी आज सांगितलेलं आहे की वाहतुकीच्या बाबत किंवा प्रत्येक दिवशी किती प्रकारे आज या ठिकाणी वाहतुकीचे बळी जात आहेत. मोठी संख्या आहे. मग त्याची कारणं वेगवेगळी असतील परंतु खऱ्या अर्थाने जशी शरीराची काळजी आपणच आपल्याला घेतली पाहिजे तरच आपल्याला स्थूल आयुष्य मिळू शकेल किंवा शरीर मिळू शकेल. तशाच प्रकारे वाहतुकीचे नियम जर का आपण पाळले तर मात्र या अपघातापासून जो काही आपल्याला धोका आहे तो धोका कमी होऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे असतात आणि त्या आपण पाळल्या पाहिजेत. आणि हे छोटे मोठे नियम जे आहेत हे ज्यावेळी आपण अंगीकारणार आहोत त्याचवेळी खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये आपण प्रगती किंवा जी पुढील पिढी जी आहे त्या पुढील पिढीला त्याच्यामधून धडे मिळणार आहे. खरोखरच या जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतर्फे रावराणे सरांनी आठवण करून सांगितली की प्रामुख्याने त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे ट्रस्ट हेल्थ मेडिकल चेकअप करून देत आहे. तर आपल्या परिसरातील बऱ्याचशा लोकांना याचा बराचसा फायदा होत आहे या ठिकाणी. आणि खरोखरच या ट्रस्टचे आमच्या शाळेच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर RTO ऑफिस कडून आलेले जे काय साहेब आहेत यांचा देखील आमच्या शाळेकडून मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्वांचा आमच्या या मिलिंद विद्यालयामध्ये आमच्या मिलिंद परिवारातर्फे तसेच आदरणीय संस्थापक संचालक श्री सदानंद रावराणे सर यांच्यातर्फे आणि सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वृंदातर्फे मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. नेहमीच आमच्या पालकांचं आणि सर्व परिसरातील विविध सर्व कार्यकर्ते समाजसेवक यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य लागतं. आणि आज विशेष म्हणजे जगद्गुरु श्री देवकानाचार्य नितीन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्टतर्फे
आमचे परममित्र आणि आमचे स्नेही श्री प्रभाकर आरिवरेकर साहेब यांनी आणि तसेच त्यांच्या या सगळ्या ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा मेडिकल कॅम्प आयोजित केला, त्याबद्दल आम्ही विद्यालयाच्या तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि वाहतुकीच्या नियमांचं सर्वांनी पालन केलं पाहिजे आणि वाहतुकीचे जे काही गोष्टी आहेत, जे काही अपघात होतात, कुटुंबावर मोठमोठे आघात होतात, कुटुंब प्रमुखाचं निधन होतं, करता सेवता आपला तरुण मुलगा देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे नवीन प्रसंग ही दुर्दैवी घडतात आणि कुटुंबावर एक संकट कोसळतं. त्याबद्दल देखील जागरूकता करण्यासाठी या RTO तर्फे वाहतूक आपली सुरक्षा विभागातर्फे डेप्युटी कमिशनर ट्रस्ट या याच्या मान्यवर पदाधिकारी देखील हिरमुखे साहेब, पवार साहेब तसेच पडवळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जीवनामध्ये बघा की मानवता हाच खरा धर्म आहे आणि आज आपल्या काळाची ही गरज आहे. धर्म तोडता नाही, धर्म जोडता आहे. किंवा सर्वांनी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, हे आपल्या ट्रस्टमधून आपण नेहमीच अनुभवतो आहे. आणि या ट्रस्टचं खरोखरच उल्लेखनीय असं कार्य आहे की ज्या ज्या ठिकाणी गरिबी आहे, दुःख आहे, दैन्य आहे, त्या त्या ठिकाणी ट्रस्ट धावून जाते. आज या ठिकाणी आरोग्य शिबिर देखील ज्या ठिकाणी गरज आहे, गरजवंतांना मदत करणे हा मुख्य उद्देश आहे आणि त्या उद्देशानुसार ही ट्रस्ट कार्य करते आहे. आज हेल्थ चेकअप आहे, विविध प्रकारचे तपासणी होते आहे, औषधं दिली जात आहेत आणि तन मन धन अर्पण करून सर्व पदाधिकारी कार्य करत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी देखील हार्दिक शुभेच्छा आमच्या मिलिंद विद्यालय परिवारातर्फे देतो. आता आमचे पोलीस दिदी, आमचं साकेनाका पोलीस स्टेशन, मुंबई पोलीस आम्हाला नेहमीच सहकार्य करतात आणि विविध उपक्रम आमच्या मिलिंद विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी राबवत असतात. तर पोलीस आमचे ज्याला आपण म्हणतो की दिवस रात्र पोलीस आपल्यावरती झटत असतात. तेव्हा वाहतुकीच्या विभागाचे देखील या ठिकाणी पदाधिकारी आले, पवार साहेब वगैरे, पडवळ साहेब उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढे देखील आम्ही आयोजित करणार आहोत. आणि दरवर्षी त्यांचं सहकार्य असतं. लहान मुलांना किंवा या विद्यार्थी दिशेतील मुलांना या नियमांची माहिती असणे गरजेचं आहे. बरेचसे अपघात सरांनी सांगितलं आणि आम्ही प्रवास करताना बघतो की लहान मुलांचे अपघात होतात. माणूस ताणतणावामध्ये असतो, वेळेचं बंधन असतं, त्यामुळे धावत पडत आपल्या ते नोकरीवर म्हणा कामासाठी जात असतात आणि नकळत अपघात होत असतात. तेव्हा ही जागरूकता निर्माण करण्यासाठी तुम्ही अवश्य पुन्हा आमच्या विद्यार्थ्यांसाठी अवश्य या. आम्ही त्याचं नियोजन करू. तेव्हा सर्वांचं या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सर्वांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे ट्रस्टचे आणि आमच्या पोलीस सहकार्यांचे देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दळवी साहेब. आता मी अजित साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मांडावे. अजित साहेब. आज इथे शहा मेमोरियल ट्रस्टने जो मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे आणि त्यासाठी आपण आम्हाला म्हणजे परिवहन विभागाला इथे बोलावलं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मेडिकल आणि परिवहन हे संलग्न गोष्ट आहे. जर मेडिकल नसेल तर तुम्ही रस्त्यावरती गाडी नीट चालू शकत नाही. त्यासाठी याची गरज आहे. आमच्या सरांनी खूप मुद्दे तुम्हाला सांगितले आहेत. त्यात एक सर्वात मोठा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. ॲक्सिडेंट झाला तर आपलं मन आपण काय करतो की तिथून पळ काढतो. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक उपक्रम आहे की 2 गोष्टी आहेत. गोल्डन आवर म्हणजे काय तर ॲक्सिडेंट झाला तर ज्या व्यक्तीला ॲक्सिडेंट होतो आणि पुढील 1 तासामध्ये जर त्याला उपचार मिळाला तर त्याचे जगण्याचे किंवा त्याला ते लागलाय त्याचं ते गांभीर्य कमी होऊन जातं आणि त्याच्यातून तो वाचू. जर जास्त दुखापत झाली असेल तर त्याला त्यातून बाहेर निघण्याचा एक मार्ग मिळतो आणि त्याचा जीव वाचण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि हा गोल्डन आवर
आपण केलं पाहिजे. जे समजा तिथे घटना घडली, त्या आजूबाजूच्या लोकांनी पळून न जाता त्या व्यक्तीला जर आपण हॉस्पिटलमध्ये त्या वेळेत जर नेलं तर त्याचा प्राण वाचू शकतो. आणि ही जी संकल्पना आहे गोल्डन आवर म्हणून आहे, आणि त्याच्यासाठीच एक गुड सॅनिटेरियन म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे की जर जो व्यक्ती आपण काय करतो, अरे नको तिथे आपण जायला नको, आपलं नाव येईल, आपल्याला काहीतरी आपला त्या FIR मध्ये नाव येईल, मग आपल्याला कोर्टाच्या चक्रा मारायला लागतील, असं एक आपला हे असतं. तर ती गोष्ट जी आहे ती आता नाही आहे. त्याचं नाव आपण घोषित करत नाही. आणि जर ती व्यक्ती वाचली तर त्याला गुड सॅनिटरी म्हणून एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे त्याला अवॉर्डही दिलं जातं. तर त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की कुणीही अपघात घटनी पळून न जाता त्याला सर्वांनी मदत करावी, जेणेकरून त्याचं प्राण वाचेल. सरांनी आपल्याला याआधी सांगितलं की आपले किती लोक मृत्युमुखी पडतात. जर त्या मृत्युमुखी पडू नये त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तर त्यासाठी आपण बघितलं की सिग्नल्स आपण काय करतो, घाई घेत असतो आणि सिग्नल तोडतो, आणि सिग्नल तोडतो दुसरी गाडी येते आणि ठोकून जाते. तर आपल्याला वेळेचं भान राखून तिथे आपण थोडस डोक्याचा भाग वापरून तिथे आपण ते दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे. आणि आपण सिग्नल्स पाळले, नंतर असे जे रस्ता सुरक्षेचे जे नियम आहेत जर ते पाळले तर आपला निश्चितच जो ऍक्सिडेंटचा रेट आहे तो कमी होईल. आणि आज इथे जो कॅम्प आयोजित केला आहे, ह्या कॅम्पचा आणि रस्ता सुरक्षेचा खूप घनिष्ठ संबंध आहे. आपण बघितलं की जे ड्रायव्हर्स आपले जे मोठमोठे गाड्यांचे ड्रायव्हर्स असतात त्यांना आपण त्यांचे जे मालक असतात तो किती तास कंटिन्यूस त्यांना सांगतात की नाही तुला आज पोहोचायचंच आहे, मग ते बिचारे गाडी घेऊन जातात. नाही, तसं नाही आहे. त्याला प्रत्येक 2 तासाने थोडा आराम मिळाला पाहिजे. ठीक आहे, त्याची हेल्थ चेकअप केली पाहिजे. आता आपण नवीन एक कन्सेप्ट काढली आहे सेंटरमध्ये, नवीन कन्सेप्ट काढली की गाड्यांमध्ये ड्रायव्हरसाठी AC बसवले जाणार. खूप छान संकल्पना आहे. जर ती तशी झाली आणि आता पुढे रुजू होणार आहे तर त्याला कम्फर्ट मिळेल आणि जे आपले ऍक्सिडेंट रेट कमी होण्यासाठी त्याला मदतही होईल. आज मी इथे आयोजित केलेल्या कॅम्प ट्रस्टचे मी खूप आभार मानतो की त्यांनी ही जे कॅम्प आयोजित केला आहे त्याने निश्चितच आमच्या डिपार्टमेंटचे जे काम आहे थोडेफार कमी होईल. जर आपण स्वस्थ राहू तर आपण निश्चितच रोडवरती जे वाहन चालवणार आहे त्याच्यावरती लक्ष देऊ. कारण की आपण मेडिकल करायला घाबरतो. का घाबरतो की मला जर काही विधी निघाल्या तर पुढे काय होईल, माझ्या घरच्यांचं काय होईल. तसं नसून आपण वेळेतच जर उपचार केला तर त्याच्यातून बाहेरही निघू शकतो. आणि ही जी तुमची चेकअपची जी संकल्पना आहे ती खूपच छान आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद अजित साहेब. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना विपिन चाकीलाच्या मेमोरियल ट्रस्ट कडून धन्यवाद देऊन मी आता बाकीच्या कार्यक्रमांना पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी मेडिकल चेक कॅम्प कसा चालू आहे याचे एक झलक द्यावी.